नमस्कार, मी सारिका वाघमारे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही देखील घरच्या घरी मेहंदी अप्लाय करताय, तर काही मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर प्रत्येकजण असं मेहंदी यूज करत नाही. हल्ली कसं आहे, कमी वयातच आपले पांढरे केस आणि रुक्ष होणं अशी समस्या आपल्याला उद्भवतात. तर पहिली गोष्ट, तुम्ही जर केस वॉश करतायत ना, वॉश केल्यानंतर ओल्या केसामध्ये कधीही विंचरू नका. त्यामुळे काय होतं, आपले केस तुटण्याची शक्यता आणि केस कमकुवत होतात. म्हणून ओल्या केसात कधीच आपण केस कंगवा करू नये. दुसरी गोष्ट असं आहे, आपण आठवड्याला 2दा तरी हेअर वॉश करायला पाहिजे. म्हणजे हेअर धुतल्यामुळे आपले केस निरोगी राहतात आणि वाढ देखील व्हायला मदत होतं. आणि प्रत्येकाचं मला एकच क्वेश्चन होतं की मॅडम तुम्ही शॅम्पू कुठला वापरताय आणि तेल कुठलं वापरताय. तर खरं सांगू, मी शॅम्पू असं ठराविक कुठलंही वापरत नाही आहे. म्हणजे महिन्याला असं चेंज होत असतं माझं. तर मी केसांची काळजी व्यवस्थितपणे घेते. म्हणजे आठवड्याला एकदा तरी मी तेल लावून, म्हणजे हे आपलं साधं तेल, खोबरेल तेल लावून मी हेड मसाज करते. त्यामुळे काय होतं, आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि केस वाढीसाठी देखील त्याचं मदत होतं हेड मसाज केल्यामुळे. तर हल्ली आपलं तणावामुळे आपले केस रुक्ष होणं आणि पांढरे होणं हे साहजिकच आहे. तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. ज्या महिलांनी मेहंदी अप्लाय करत नाही, तर त्यांनी महिन्याला एकदा तरी हेअर स्पा करायला पाहिजे. म्हणजे हेअर स्पा आपल्या घरच्या घरी कसं करायला पाहिजे, मी ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रत्येक महिन्याला हेअर स्पा आणि मेहंदी अप्लाय करत असते. म्हणजे मेहंदीमध्ये मी अजून काय काय ॲड करते हे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. तर मी मेहंदी लावते. मेहंदीमध्ये मी कढीपत्ता आणि चहा पावडर हे मी शिजवून व्यवस्थित असं मी अप्लाय करत असते मेहंदीसोबत. आणि रात्रभर ते भिजत ठेवून, मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की रात्रभर ते भिजत ठेवून त्यामध्ये अंड्याचा अंड्यातील फक्त व्हाईट जो भाग असतो तो घालायचा आहे आणि बलक घालायचं नाही आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. कढीपत्ता आणि अंडा ही मी वापरत असते मेहंदी अप्लाय करत असताना. तर आपण आता व्हिडिओला स्टार्टच करू. तर आता मी 50 ग्राम कढीपत्ता घेतलेले आहे, 2 स्पून चहा पावडर घेतलेला आहे, 2 वाटी पाणी ठेवून ते मी शिजायला ठेवणार आहे. म्हणजे हे इतकं शिजवायचं की हे 2 वाटी पाणी 1 वाटी व्हायला पाहिजे, म्हणजे अर्ध व्हायला पाहिजे. तोपर्यंत हे दोन्ही शिजवायचे आहेत, कढीपत्ता आणि हे बघा शिजून झालेलं आहे. दोन्ही मिश्रण एकत्र छान प्रकारे कलर आलेला आहे. आणि मी हे गाळून घेणार आहे आता. गाळून घेतल्यानंतर मी खरं म्हणजे हे लोखंडाच्या पात्रामध्ये भिजवायचं आहे. माझ्याकडे लोखंडाचं पात्र नाही आहे, मी स्टीलच्या पात्रामध्येच भिजवत असते. तर मी प्रेम दुल्हन ही मेहंदी वापरत असते. ह्याने खूप छान आपल्या केसांना कलर येतो. हा 60 ग्रामचा आहे. म्हणजे कसे मी पुढे जास्ती अप्लाय करत असते, पांढरे केस असल्यामुळे मागं जास्त यूज करत नसते. तर असा हा रात्रभर भिजत ठेवलेला आहे. आणि सकाळी आपल्याला काय करायचे, अंड्यातील पांढरा बलक, फक्त पांढरा पदार्थ आहे तो आपल्याला मिक्स करायचा आहे. सकाळी रात्रभर मेहंदी भिजत घातल्यानंतर सकाळी आपण हे अंड्यातील पांढरा बलक मी घातलेला आहे. तर हा पांढरा बलक घातल्यामुळे आपले केसांना खूप चमक येतो. ह्या पद्धतीने आता मी मिक्स करून घेणार आहे पूर्णपणे मेहंदीत. हे बघा छान असा कलर आलेला आहे. तर या पद्धतीने म्हणजे आपल्याला भांग पाडून असे अप्लाय करत असते मी. म्हणजे सहसा माझे पांढरे केस होतात ते समोरच असतात, म्हणून मी जास्त प्रमाणे समोरच अप्लाय करत असते मेहंदी. मागे तुरळक ठिकाणीच मी हे करत असते. लांब केस असल्यामुळे मेहंदी मला पुरत नाही आहे आणि मागं लावण्याची पण काही तेवढी शक्यता नसते. मी तुरळक ठिकाणी असं वरच्यावर मी मेहंदी अप्लाय करत असते मागे. तर पूर्णपणे असे बांधून घेतलेलं आहे. पूर्ण अप्लाय केल्यानंतर त्याला
आपण असे पॉलिथिननी पॅक करणार आहे, जेणेकरून आपले केस वाळणार नाहीत. म्हणजे केस वाळल्यानंतर धुताना खूप त्रास होतो. असे 2 तास तरी आपल्याला मेहंदी लावल्यानंतर पॅक करून ठेवायचं आहे. ॲटलिस्ट 2 आवर्स, 2 तास. तर मी वॉश केलेला आहे. हे बघा, खूप काळे आणि चमकदार सिल्की केस झालेले आहेत. हे तुम्ही पाहू शकताय. तर मी ही घरच्या घरीच असे उपाय करत असते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही केसांबद्दल काही विचारायचं असेल, काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर देखील देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. असेच तुम्हाला टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे मी घरच्या घरी करत असते. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.